कोर्टात शांतता होती. फक्त कागदांची सळसळ आणि पेनचा आवाज. वकिलांनी फाईल बंद केली. हलकंस हसले आणि म्हणाले, "घ्या मॅडम, आता तुम्ही मुक्त आहात." कोर्टानं 30 लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे आणि दर महिन्याला 20,000 रुपये खर्चासाठी मिळतील. आता खुश ना? कवितेनं ओठांवर हसू आणलं. "हो, खुश आहे. आता मला कुणाकडून काही नकोय." त्या एका वाक्यात किती राग होता, किती हट्ट आणि थोडंसं तुटलेलं मन. कोपऱ्यात निर्वाण उभा होता. नजरेत 1000 प्रश्न, पण ओठांवर एकही शब्द नाही. कवितेनं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. गाडीचं दार बंद झालं आणि त्यांचं नातंही. मायकेत तिचं स्वागत झालं. आईच्या हातचं जेवण, बाबांची काळजी, भावाचं हसू. कवितेला वाटलं, हेच तर हवं होतं मला. शांत आयुष्य, स्वतःसाठी जगणं. ती स्वतःला समजावत राहिली, मी बरोबर केलं. घरातले स्वर हळूहळू बदलू लागले. भाऊ कधी चिडून बोलायचा, वाहिनी टोमणे मारायची. "आता तू मोठी आहेस, थोडी जबाबदारी घे." भाच्यांनी निरागसपणे विचारलं, "आत्या, तू इथे कायमची राहणार आहेस का?" त्या निरागस प्रश्नानं कवितेच्या मनात काहीतरी हललं. जिथं आधी माया होती, तिथं आता शांत ताण होता. तिच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष दिलं जायचं. बाहेर पडली की शेजारच्यांची कुजबूज. घटस्फोट झाला म्हणे, आता माहेरीच राहणार बहुतेक. कवितेच्या आत काहीतरी तुटत होतं. तिला पहिल्यांदा जाणवलं, सासरी तणाव होता, पण ते तिचं घर होतं. इथे ती ना पाहुणी ना घरची, फक्त एक प्रश्नचिन्ह. टेरेसवर बसून ती आकाशाकडे बघत होती. पैसे मिळाले, स्वातंत्र्य मिळालं, पण घर कुठं आहे माझं? तिला आठवू लागलं. निर्वाणचं हसणं, छोटी भांडणं, रात्री उशिरा चहा करत बसणं आणि सर्वात जास्त त्याचं शांतपणे तिच्या बाजूला उभं राहणं. तिनं स्वतःशी कबूल केलं, रागाच्या भरात घेतलेला निर्णय. मी फक्त दुःख पाहिलं, पण नात्याचं मूल नाही पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. एका रात्री तिचं मन पूर्णपणे तुटलं. तिनं फोन उचलला. कॉल लागला. "हॅलो?" निर्वाणचा आवाज. कविता थरथरत्या स्वरात म्हणाली, "निर्वाण, आपण पुन्हा एक संधी देऊ शकतो का? मला तुझी खूप आठवण येते. मला घरी यायचंय." त्या बाजूला काही क्षण शांतता. निर्वाण हळू आवाजात म्हणाला, "मीही तुझ्याविना राहू शकलो नाही. चूक दोघांची होती. सुधारायलाही दोघांनीच सोबत चालायचं. तू तयार आहेस?" कविता डोळे मिटून म्हणाली, "हो, मी तयार आहे." रात्रीचे 12 वाजले होते. निर्वाण कार घेऊन निघाला. थंडी, सुनसान रस्ता, पण मनात एकच विचार, तिला परत घरी आणायचं. सलग 5 तास तो गाडी चालवत राहिला. सकाळी 5 वाजता तो तिच्या माहेरच्या दारात उभा होता. कविता बाहेर आली. डोळ्यांत अपराध, पण चेहऱ्यावर दिलासा. निर्वाणनं तिच्या आईवडिलांना नम्रपणे प्रणाम केला. कवितेनं शांतपणे बॅग उचलली. ना वाद ना शब्द, फक्त 2 मनांनी घेतलेला निर्णय. कार सुरू झाली आणि कविता परत निघाली तिच्या घराकडे, तिच्या माणसाकडे, तिच्या नात्याकडे. मित्रांनो, कधीकधी आयुष्यात आपण रागात घेतलेला एक निर्णय आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो. नाती तुटत नाहीत, फक्त त्यांच्यावर धूळ साचते आणि ती धूळ साफ करायला लागतं. थोडंसं प्रेम, थोडीशी समजूत आणि एक छोटीशी संधी. आजची कथा तुम्हाला काय शिकवून गेली? तुमच्या आयुष्यात असं काही घडलं आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक शब्दही कुणाच्या तरी मनाला आधार देऊ शकतो. जर तुम्हाला अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथे प्रत्येक कथा असते तुमच्या आणि माझ्या आयुष्याची.
पुन्हा भेटू एका नव्या मनाला भिडणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत नाती जपा आणि मन जपा. धन्यवाद.